आदित्य राणूबाई, तुमची कहाणी ऐका. आज आहे पौष महिन्यातला रविवार, सूर्यनारायणचे व्रत करण्याचा दिवस. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य राणूबाईची कथासुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावीसुद्धा लागते. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य राणूबाईची कथा सांगणार आहे. तर तुम्ही देखील श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणायचा. रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा करत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा करता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सैचैल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशाणांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावी, संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्यांची खीर, लोणकट तूप असावं, मेहुणं जेवू सांगावं, असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठविले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाली, बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानांच्या घरी दिली, एक गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पीत नाही, आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पार्टीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही, पाणी पीत नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली, 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीला समाचार विचारला. तिने कहाणी ऐकली नाही. ती गरीब आणि दुःखी, कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानांच्या दासी होत्या. प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे, फाटकं नेसलं आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नावमाकू घातलं, पितांबर नेसायला दिली, जेवू खाऊ घातलं, कोहळा पांघरून होऊन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेने जात असताना सूर्यनारायण
माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? देवानं दिलं, पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं, पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नवमकू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेव खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. देवानं दिलं, पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेऊन त्याला योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होणामोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितला. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं, पण देवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याला योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरांचा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं, पण देवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नवमकू घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाने राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांनी कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाचं भाग्य आलं. राजाचे छत्र चांबरं देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींना आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजलीत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला. डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नव्हतं. वाटेनं एक मोळी विक्यात चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो मोळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोती घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावाने कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यावर किती मोठं फळ मिळेल? काय वसा आहे तो सांगा. राणीने तो उतणार नाही, मतणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलीत राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं. त्याला मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चिंतभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यावर काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलीस स्वयंपाक केला. मुलांना वाढलं. राजाला वाढलं. आपण पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला, एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे सांगितलं. दोन्ही मुलं आली.
कहाणी ऐकण्यास एवढं फळ, तर वसा घेतल्यास फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितला. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. 4थ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलाला राजाला वाढलं. आपण वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. कोण काना डोळा मांसाचा गोळा, हात नाही पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्याने होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालथा होता तो उताडा केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हात-पाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारला. राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. षड्स पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं अदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकायला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मांसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा ओ. ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्णम्.